किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या ज्या काही मागण्या आहेत सरकारच्या विरोधात त्या बातम्या होत्या। सर तुम्हाला एक सामाजिक प्रश्न विचारू का मी? विचारा ना। सध्या जी कॉक्रोच जनता पार्टी जी आपल्या भारत देशामध्ये स्थापन झालेली आहे, नेमकी ही कॉक्रोच जनता पार्टी नेमकी काय आहे? त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं माझं मत जर सांगायचं म्हणलं का नाही, जनतेमधला म्हणजेच युवकांच्या मधला जो राग आहे ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तो बाहेर आलेला आहे। त्याला 8, 10, 15 दिवसामध्ये जर 20 मिलियन 22, 23 मिलियन जर फॉलोअर्स होतात त्या कॉक्रोच जनता पार्टीचे, तर एक विचार करा की महागाई असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा नोकरी असेल, ह्या व्यापार असेल, ह्या सर्व गोष्टीचा परिणाम ह्या युवकांच्या मनावर आणि युवक किती सफर व्हायला त्या गोष्टीला, तर ह्या सर्व गोष्टीचा राग आणि त्याला दाखविलेली योग्य दिशा त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे फॉलोअरचा आकडा आणि व्ह्यूअरचा आकडा आहे त्याचा आकडा वाढायचं कारणच आहे की ते ॲक्च्युअल समस्या आपल्या इंडियामध्ये आहे आणि त्याला एक सोशल मीडिया पार्टी किंवा एका तरुणाने केलेला आलतू फालतू कार्यक्रम असं न समजता सबंध भारतातल्या तरुणांच्या विचारांचा कोल सरकारनं लक्षात घ्यावा। त्या विचारांना ग्राह्य धरून किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण तर नाही पण 50% मागण्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करंट शासनाने घ्यावा, जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मिळतील। सर तुमचा एक इंटरव्ह्यू बघत असताना मी त्याच्यामध्ये तुम्ही बोलला होता की सध्या बऱ्याचशा युट्यूबर लोकांचं इन्कम कमी झालेलं आहे, त्याला तुम्ही गव्हर्नमेंटला कारणीभूत धरलं होतं की बाबा गव्हर्नमेंटच्या काही ज्या नीती आहेत त्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या युट्यूबरकडून उघड्या केल्या जात होत्या, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक युट्यूबर लोकांचं पेमेंट कमी केलेलं आहे किंवा त्याला जो रेव्हेन्यू मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही। याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे, आता तुम्हाला एक सांगतो, इंग्रज म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतिहास वाचताल किंवा वाचलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल वर्तमानपत्र मुस्कटदाबी म्हणजे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये तुमच्या स्वातंत्र्याच्या लढाईचे भाषण म्हणा किंवा एखादी बातमी म्हणा ते तुम्ही दाखवू शकत नव्हता त्यावेळेस। का? कारण तुम्ही इंग्रजाच्या विरोधात म्हणजे त्यावेळेसच्या सरकारच्या विरोधात त्या बातम्या होत्या, म्हणजे वर्तमानपत्राची मुस्कटदाबी हा त्यावेळेसचा प्रकार होता। तर तो प्रकार आता सोशल मीडियाची मुस्कटदाबी अशा प्रकारचा झालाय। म्हणजे कसं माहिती आहे का, हे युट्यूबर असतील, सोशल मीडियावाले इन्फ्लुएन्सर असतील, तर ह्यांना कसं होत होतं सोशल मीडियातून येणारा पैसा, मला काय म्हणायचंय, हे जे पैसे येतात हे सर्व डॉलरमध्ये येतात आणि ह्याचं परकीय चलन आपल्या देशामध्ये जमा होतं आणि ते परकीय चलनातून जे काय कन्वर्ट होऊन जे रुपया येतो तो आमच्या अकाउंटवर येतो। मग मला काय म्हणायचंय, ज्यावेळेस मी स्वतः आर्थिक बाबीमध्ये सक्षम असेल त्यावेळेस मी सत्य मांडण्याचा प्रयत्न करणार। आणि हेच गव्हर्नमेंट नाही, कोणतंही इंग्रज गव्हर्नमेंट होतं तेव्हा बी तेच होतं, शासनाच्या विरोधात बोलायचं नाही आणि आत्ताही तेच आहे। कोणत्याही शासनामध्ये हेच असतंय की शासनाच्या विरोधात बोलायचं नाही, म्हणजे खरं बोलायचं नाही, बरं बोलायचं। हे जे चाललंय ते चांगलं आहे म्हणायचं, त्याला म्हणायचं देश हित में आप बोले। जर मी सांगितलं पेट्रोलचे भाव खूप वाढलेत तर मला लोक कमेंटमध्ये शिव्या देणार, हा बकासूर देशद्रोही आहे। म्हणजे का पेट्रोलचे भाव वाढले नाहीत का? मग ते तुलना कुणासोबत करणार? अफगाणिस्तान, पाकिस्तान, अरे ते आपले एका राज्य एवढे सुद्धा देश नाहीत, मग जपानशी करा, बरोबर आहे, अमेरिकेशी करा, लंडनशी करा, जर्मनी सोबत करा, इटली सोबत करा, मोठ्या देशासोबत कधी तुलना करा ना। नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान इज्जत काढायचे धंदे आहेत तो। एका इराणनं नाकीनव आणलं ते होर्मुझ बंद करून, असं नाही। ह्या का आपल्या देशामध्ये लोकशाही 80 वर्ष झालं आता लोकशाहीचा अवलंब आपण केलेला आहे। तर लोकशाहीचा अर्थच आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेला राज्य। पण माझ्या दृष्टिकोनातून तर आता खरा देश तर हे ब्युरोक्रॅट्सच चालवायलेत, म्हणजे जे काही सनदी अधिकारी आहेत, IAS लोक आहेत, IPS अधिकारी आहेत, हेच लोक देश चालवायलेत। आज मी सर्व्हिसमध्ये असताना मी अधिकाऱ्यांचा मोठमोठ्या क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांचा मी ताण बघतोय। शासन वेगवेगळ्या नाही तसल्या स्कीम लॉन्च करू त्या लॉन्च स्कीम राबवायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं, टॅक्सच्या पैशाचे डिव्हिजन करायचं आणि ते कसं लोकांपर्यंत द्यायचं ह्याच्यामध्ये सर्व सनदी अधिकारी भरडून निघालेत। देशाच्या हितासाठी काहीच नाही, आपण जगायला फक्त स्कीमसाठी। लाडकी बहीण असेल, अंत्योदय यात्रा असेल,
कोणत्या बी स्कीम, आता राशन कार्ड असेल, अहो तुम्ही सगळं बंद करा, कुणाला काही नाही पाहिजे, फक्त एज्युकेशन आणि आरोग्य तुम्ही फुकट द्या. कुठंच कोणताच कागद दाखवायची गरज नाही. आधार कार्ड दाखवलं तिथं त्याची नोंद होणार. काय त्याचं केसापासून नखापर्यंत जेवढ्या तपासण्या, ऑपरेशन, औषध गोळ्या लागणार आहेत त्याचा सरकार खर्च करावा. आम्हाला बाकी काहीच पाहिजे नाही. आणि शिक्षण कोणत्याही कॉलेजमध्ये आणि कोणत्याही शाळेमध्ये त्याला विनामूल्य प्रवेश भेटणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा खाजगी क्लासेस बंद होणं गरजेचं आहे. मला एवढं वाटतं, खाजगी क्लासेस बंदच झाले पाहिजेत, ह्याच्यात काय दुमत नाही. बस एवढं म्हणायचंय. शासनाने एवढं करावं. आणि बाकीचं सोशल मीडियाचे 4 पैसे कमी बी केले तर काय हरकत नाही. एज्युकेशन आणि हेल्थ फ्री द्यावी, बस एवढं मला म्हणायचं. सर, तुमच्या बोलण्यातून मला एवढंही कळलं की ह्या जे काही केलेलं आहे ते सरकारने इथल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि विचार स्वातंत्र्याचा गळाच जणू काही गळा दाबला, गळा दाबलेला आहे. मग तुमच्यासारखे जे युट्यूबर आहेत जे भारत देशातले आहेत हम्म. ते सर्व जर एकत्र आले, किंवा ते खूप अवघड आहे म्हणा, त्यांचं चॅनल बंद करतात. आणि हा. काय सगळेच अभिमानानं जगणारे नसतात. हा. काही झेले असतात, काही चाटे असतात, काही वाक्य असतात. प्रत्येकामध्ये पाठीचा कणा नसतो. ज्याचा कणा ज्या कडक ताणलेला आहे, न वाकलेला आहे, शासन त्याचं चॅनल बंद करते. त्याच्यावर उपाय म्हणून काय करायला पाहिजे? हो का, माणसाने न्यूट्रल राहिलं का नाही सगळ्या गोष्टी होत्यात. आता उदाहरणामध्ये 4 व्हीलर गाडी आहे. गाडी ज्यावेळेस न्यूट्रल आहे त्यावेळेस तुम्हाला फॉरवर्ड गिअर टाकायचा आहे का रिव्हर्स गिअर टाकायचा आहे हे कुठून ठरविता येतंय? न्यूट्रल स्टेज पासून. त्याच्यासाठी माणसाने न्यूट्रल होणं गरजेचं आहे. कुठल्याच जाती धर्माचा द्वेष न करता, हिंदू असो, मुस्लिम असो, बुद्ध असो, शीख असो, ईसाई असो, मला काय म्हणायचंय, धर्म हा फक्त एक म्हणजे जी गोष्ट की अस्तित्वातच नाही. धर्म असेल, जात असेल, अहो मला सांगा, आता रक्ताचे गट किती बोटावर मोजण्या इतकेच आहेत. ओ ए बी, ओ पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, हेच आहेत ना. का कुणाच्या रक्ताचा गट आहे, भगवा हाय, हिरवा हाय, निळा हाय, गुलाबी हाय, पांढरा आहे. तसंच जर असतं तर जाती जातीमध्ये रक्ताचे कलर सुद्धा वेगळे असते. पण तसं नाही ना. पण तुम्हाला काय करायचंय, जाती जातीमध्ये वाटून घ्यायला तुम्हाला स्वतः पब्लिकला आवडतंय. हा उच्च जातीचा, हा नीच जातीचा, हा थर्ड क्लास जातीचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठेपणा आवडतंय. त्याच्यामुळे शासनाला बी तेच वाजवायचंय. शासन दे वाजवायले, तुम्हाला त्याच्यावरच नाचायचंय. त्याच्यामुळे चलू दे म्हणायले ते बी हे बी. कुणाला पडलं नाही एज्युकेशन फ्री व्हावं, आरोग्य फ्री व्हावं. आज एखाद्याच्या घरी जर एखादा जर मोठ्या आजाराचा जर माणूस आला आणि तो जो पेशंट पैशाअभावी जर मरत असेल तर ह्या स्वातंत्र्याचा आणि एवढ्या मोठ्या सिस्टमचा काय उपयोग आहे मला सांगा ना. सर, तुमच्यासोबत बोलताना मला कळालं की मी अगोदर समजलं होतं की बकासूर म्हणजे फक्त खायला त्याला येतं, फक्त खायचं माहित आहे. पण तुमच्यासोबत चर्चा केल्यानंतर आता कळालं की तुमची वैचारिक बैठक सुद्धा आहे. समजा पुढील भविष्यामध्ये तुम्हाला जर राजकारणातून ऑफर आल्या तर तुम्ही राजकारणात जाल का? नक्की तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवेल. मला कोणत्याच पक्षात नाही. पण मी ज्या ठिकाणचा आमदार होईल, ज्या ठिकाणचा खासदार होईल, किंवा मला जर मंत्रिपदाची जर ऑफर आली तर मला 2च मंत्रिपद आयुष्यभर भेटावं माझी ही इच्छा राहील. एक तर शिक्षण मंत्री, नाही तर दुसरं आरोग्य मंत्री. ह्या गोष्टीने का नाही आरोग्याची आणि शिक्षणाची खरंच गरज आहे हो. बाकीचे देश, आता जपान बघा, महाराष्ट्रापेक्षा बारीक देश आहे. त्याची काय क्वालिटी आहे, त्याचं GDP किती आहे, त्याच्या डॉलरचं, त्याच्या म्हणजे त्याच्या पैशाची किंमत किती आहे, आपली करन्सीची किंमत किती आहे, आपल्या पासपोर्टची किंमत किती आहे, त्याच्या पासपोर्टची किंमत किती आहे, हंगर इंडेक्स मध्ये त्याचा कितवा नंबर आहे, आपला कितवा नंबर आहे, दारिद्र्य रेषेमध्ये त्याचा किती नंबर आहे, आपला किती नंबर आहे. एक छोट्याशा देशासोबत जर तुलना करायची म्हणलं तर आज करा, टोयोटा झालं, सुझुकी झालं, इसुझू झालं, होंडा झालं, हे सर्व जपानचे ब्रँड आहेत. विचार करा, म्हणजे जगावर राज्य करण्याचं ध्येय हे छोटे छोटे राज्य बघतात. कशावर? शिक्षणाच्या जोरावर, टेक्नॉलॉजीच्या जोरावर. आणि आपण काय करता? जातीय दंगली, जाती जातीत राजकारण करणे. काय म्हणजे काय लावलंय काय? खूप चांगलं वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. खूप बऱ्याचशा वेळापासून आपण बोलत आहोत. एक शेवटचा प्रश्न, एक आजची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? हो का, तरुणाईचं कसं आहे सांगतो तुम्हाला. मेहनत घ्यायला हे तरुण घाबरते. आता तुम्हाला सांगतो, MPSC चे स्टुडंट असतील, UPSC चे स्टुडंट असतील, त्यांचे जे बी सक्सेस लोक आहेत त्यांना विचारा. प्रत्येक जण 10+ म्हणजे 10 घंट्यापेक्षा जास्त त्यांनी डेलीचे 24 तासापैकी 10 तासाची स्टडी केलेली असते. त्यावेळेस त्यांना 2, 3, 4 आणि जे कोणी हार्ड वर्कर आहेत त्यांना 1-2 वर्षामध्येच यश भेटतं.
तर ते लोक विचार करा, त्याला म्हणतात खरं मेहनत घेणे आणि स्ट्रगल करणे. आजकाल सोपं झालंय हो. 10वी पर्यंत शाळा शिकायची, नापास झाले की एखाद्या नेत्याकडे, एखाद्या नगरसेवकाकडे, एखाद्या सरपंचाच्या मागं पुढे फिरायचं, इस्त्रीचे कपडे घालायचे आणि त्यानं जे म्हणेल ते काम करायचं आणि त्या कामाच्या आड ह्याची त्याची पिळवणूक करायची. आणि तसं करीत करीतच हाच मोठा होतो नेत्यापेक्षा. मग पुन्हा हा उभा टाकतो, त्याच्या खालचे कार्यकर्ते तेच करणार, अशी साखळी चालू आहे. म्हणजे आजकाल लोकांना मेहनत नको आहे. तर मला एकच म्हणायचंय की शासनाने, शासकीय दवाखाने असतील, शासकीय शाळा असतील, मला काय म्हणायचंय, ज्या विद्यार्थ्याने शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यालाच शासकीय नोकरी मिळेल. ज्या विद्यार्थ्याच्या घरचे शासकीय शाळेत शिकलेत त्यांनाच इलाज शासकीय रुग्णालयामध्ये मोफत मिळेल. बघा तुम्ही, सगळे प्रायव्हेट सिस्टम बंद होती. इथं कसं आहे माहितीये का, इंग्रजांची नीती वापरायची आपल्याला. इंग्रजांची नीती कोणती होती माहितीये का, डिवाइड अँड रूल, म्हणजे फोडा आणि राज्य करा. कशात फोडायचंय, जाती जातीत फोडा. जातीत जरी एक असला होता 11 मासे 12 माशामध्ये फोडा, बरोबर आहे. त्याच्यात बी एक असता तर हलक्या भाऱ्यामध्ये फोडा, त्याच्यात बी एक असला होता जमिनीत फोडायला 3 एकर, ह्याला 2 एकर, ह्याला 1 एकर. मग त्याच्यात नसेल, तुमच्या गल्ली गल्लीत फोडा. हा फलाण्या गल्लीतला आहे, थर्ड क्लास आहे, तो मोठ्या गल्लीतला आहे, तो उच्च आहे, ह्याच्यात फोडा. हे नसेल, झेंड्यात फोडा. वेगवेगळ्या. मग आता काय करायचंय, इंग्लिश मिडियमच्या शाळेंची फीस खूप जास्त आहे, ऑटोमॅटिक गरीब लोक त्या शाळेत जाणार नाहीत. त्याच्यामुळं आज ICSE सिलेबस आहे, CBSE सिलेबस आहे. ह्या सिलेबस मध्ये कमीत कमी लखपती लोकांचे तरी लेकरं शिकतात आणि त्याच्यावरचे तर त्यांचे लेकरं शिकतच असतात. आणि आजकाल आपले बी गरीब पोटाला चिमटा घेऊन कष्ट करून 4 पैसे वाचून त्यांना त्या शाळेत घालायचा प्रयत्न करतात. पण जे लोक संस्थेमध्ये, मराठी शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या लेकरांना शिकवतात, तर त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांचे लेकरं पुढे नीटला, JEEला, IITला कसे लागतील मला सांगा. तर ही सामाजिक दुरी आणि दरी तयार करायचं काम ही शासन करीत आहे. प्रायव्हेटायझेशन. आजकाल नोकरीमध्ये कंत्राटी पद्धत आलेली आहे. म्हणजे आज जर एक डॉक्टर आहे, त्याला पगार जर 1 लाख रुपये असेल, तर त्याच पदावर त्याच शिक्षणाचा कंत्राटी डॉक्टर जर भरला तर त्या डॉक्टरला पगार असते 40,000 रुपये. म्हणजे आर्थिक विषमता इथं आली. आणि एवढंच नाही, आता कंत्राटी पद्धत जरा म्हणजे बॉन्ड, सरकारी कंत्राट म्हणलं का मग ते लोक परमनंटची मागणी करायलेत. मग त्याच्यासाठी काय करायचं, आता बाह्य सोर्स म्हणजे आउटसोर्सिंग पद्धत चालू केली आहे. एखाद्या कंपनीला टेंडर द्यायचं, त्याला डॉक्टरला पगार त्याला 1 लाखाची पेपरवर ठरवून द्यायची. मग त्या कंपनी मार्फत जो डॉक्टर काम करीन त्याला पगार असणार 30,000 रुपये. म्हणजे कंत्राटी डॉक्टरला 40,000 होती, ह्याला भेटणार 30,000. आणि ती बी कुणाच्या नावावर, त्या कंपनी मालकाच्या नावावर. आणि कंपनी मालक पगार करणार वर्षातून 3दा. नाही जर केला तर तू घरी जा म्हणणार, कारण सर्व राईट रिझर्व कुणाचे असणार, त्या टेंडर घेणाऱ्या कंपनीची. त्याच्यासाठी ही खूपच वाईट पद्धत आहे. स्वतंत्र भारतामध्ये जी समानता आहे ती समानता नष्ट करण्याचंच कारण शासन करीत आहे. आणि ह्याच्यामध्ये डिवाइड करून तोडफोड करायचं काम हे गव्हर्नमेंट करीत आहे. हे म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट, असं नाही की एखादा पक्ष, सगळे पक्ष त्याच लायकीचे आहेत. तरुणांसाठी संदेश काय असेल? तरुणांसाठी एकच संदेश आहे बाबांनो, कोणताच धर्म, कोणतीच जात खतऱ्यामध्ये नाही. खतऱ्यामध्ये तुमचं भविष्य आहे. तुमची आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमची बायको आणि तुमचे लेकरं खतऱ्यामध्ये आहेत. जर तुम्ही एखाद्या जातीवादी संघटनेमध्ये आहेत किंवा एखाद्या नेत्याच्या फूस लावलेल्या गोष्टीमध्ये दगड उचलून रोडवर येत असताल तर तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करतात. एवढंच लक्षात ठेवा. ह्याला एकच उद्देश आहे, शिका, फक्त शिका. म्हणजे जे कोणी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी व्यापार करा, बिझनेस करा, सोशल मीडिया काय करा, फक्त पैसा कमवा मित्रांनो. फक्त पैशाला किंमत आहे, बाकी कशालाच किंमत नाही. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो. आणि मी जरी बकासूर असलो, जसं मी 35 भाकरी खाण्याचा छंद किंवा जी माझं ध्येय आहे, तसं 35,000पेक्षा जास्त पैसे कमवायची प्रत्येक युवकांनी जर डोक्यात जर म्हणजे ध्येय निश्चित केले तर आज आपला देश एक जगामध्ये एक चांगला देश म्हणून उभरून जाईल.
आणि आपला देश बाकीच्या देशाच्या बी रेसमध्ये अजून पुढे येईल मित्रांनो. सर तुम्ही खूप समर्पक अशी माहिती दिली. फक्त बकासूरच नाही तर बकासुराच्या पलीकडे ही तुमची विचारसरणी काय आहे ती खूप ऐकून मला खरंच भाळून गेलो मी. खूप चांगलं वाटलं. आणि जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा नेमका बकासूर म्हणजे आहे काय तुमची विचारसरणी पाहून कळालंच असेल. तुम्ही आपल्या या चॅनलसाठी आमच्या वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिलात त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.